नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरती 2023चा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो याबाबत चर्चा करणार आहोत. कारण की या अगोदर आपण नगर परिषद संदर्भात विविध व्हिडिओज बनवलेले आहेत. म्हणजे हॉल तिकीटपासून त्यानंतर ॲन्सर की असो, कट ऑफ असो किंवा नॉर्मलायझेशन असो, या सर्वांवर आपण व्हिडिओ बनवले. प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला एकच प्रश्न वारंवार विचारलेला दिसतो, तो म्हणजे रिझल्टचा, की रिझल्ट कधी लागेल. तर आपण काही दिवसांपूर्वीच नगर परिषद संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता. त्यावर सुद्धा कमेंट्स आलेले आहेत की नगर परिषदचा रिझल्ट जो आहे तो कधीपर्यंत लागू शकतो. तर त्याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण एक अंदाज सांगण्याचा प्रयत्न करू की रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो. तसं तर आपल्याला माहितीच आहे की तलाठी आणि वनरक्षक भरतीसोबत काय घडलेलं आहे. तलाठी आणि वनरक्षक भरती जी आहे ती पेंडिंग आहे. कोणत्या कारणाने? कारण की कोर्टात केस सुरू आहे त्यामुळे. तर तलाठीची यादी जी आहे ती तयार आहे, पण ते प्रसिद्ध करू शकत नाही. भूमी अभिलेख विभागाकडे यादी तयार आहे, मार्गांची लिस्ट तयार आहे, पण भूमी अभिलेख विभाग सामान्य प्रशासनाचा आदेश येईपर्यंत ती प्रसिद्ध करणार नाही. त्याचं कारण कोर्टात केस सुरू आहे. तर अशा विविध कारणं असतात की ज्यामुळे तुमचा रिझल्ट किंवा परीक्षा ही लांबू शकते. आपण पाहिलं की परीक्षा तर अगोदरच लांबलेली आहे, त्यामुळे रिझल्ट बी लांबण्याची शक्यता सांगता येत नाही. असे जर मेजर इश्यू आले तर रिझल्ट हा लांबू शकतो. तरी पण आपण एक साधारणतः अंदाज, जर सरळ प्रक्रिया चालली तर कधीपर्यंत लागू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर पहा मित्रो, रिझल्टची वाट सर्वजण पाहत आहेत. ते साहजिकच आहे, कारण की एक रिझल्ट तुमचं आयुष्य हे बदलू शकतं. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की परीक्षा जी आहे त्या परीक्षेचे विविध टप्पे असतात. म्हणजे कोणतीही भरती असो, ती भरती डायरेक्ट रिझल्टवर येत नाही, तर त्या भरतीचे विविध टप्पे असतात आणि त्या टप्प्यानुसारच भरतीची प्रक्रिया जी आहे ती चालत असते. कोणतीही परीक्षा असो. तर नगर परिषदचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला माहीत आहे की शासनाने दिलेला आहे, तो म्हणजे TCS या कंपनीला, टाटा कन्सल्टन्सी या कंपनीकडे नगर परिषदच्या भरतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी TCSवर सोपवलेली आहे. तर पहा, भरती प्रक्रियेचे कोणकोणते टप्पे असतात ते अगोदर तुम्ही समजून घ्या. तर यामध्ये जाहिरात येते, म्हणजे अगोदर GR निघतो, पण GRशी आपला काही संबंध नाही. जोपर्यंत जाहिरात येत नाही, जाहिरात आल्यानंतर संबंध आहे तो जाहिरातीपासूनच येतो त्या ठिकाणी. तर पहा, जाहिरात येते, त्यानंतर आपण फॉर्म वगैरे भरत असतो. नंतर परीक्षेचं जे आहे ते वेळापत्रक जाहीर होते. त्यानंतर आपल्या परीक्षेचे हॉल तिकीट येतात. हॉल तिकीट आल्यानंतर आपली परीक्षा जी आहे ती पार पडते. जर एका दिवशी असली तर एका दिवशी, आणि विविध शिफ्टमध्ये असली तर शिफ्टमध्ये. आता भरती प्रक्रिया आपली कुठपर्यंत आलेली आहे? तर ॲन्सर की जी आहे ती तुमची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रथम म्हणजे फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती तुम्हाला मिळालेली आहे, आणि तुम्हाला तुमचे गुण जे आहेत ते फर्स्ट ॲन्सर कीनुसार मिळालेले आहेत. आणि त्यानंतर ऑब्जेक्शनची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिली. काही उमेदवारांचं म्हणणं होतं की ऑब्जेक्शनची लिंक उपलब्ध करणार नाहीत, पण TCSद्वारे पेपर कंडक्ट गेल्यामुळे रिस्पॉन्स शीट नंतर आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्शनची लिंक जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आली होती. काही उमेदवारांना अडचणी आल्या त्यामध्ये प्रॉब्लेम होताच. पण पहा, यानंतर काय होणार आहे आता? फर्स्ट ॲन्सर की आपली लागलेली आहे, म्हणजेच तुम्ही जे आक्षेप घेतले ते योग्य जर असतील तर त्या प्रश्नामध्ये किंवा त्या ऑप्शनमध्ये बदल करून येईल, किंवा प्रश्न रद्द केला जाईल आणि त्या प्रश्नांचे गुण तुम्हाला मिळतील असा बदल करून एक फायनल रिस्पॉन्स शीट त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल, म्हणजे जिला आपण फायनल ॲन्सर की असे सुद्धा म्हणू शकतो. तर पहा, आता लागलेली फर्स्ट ॲन्सर की, यानंतर लागणार आहे फायनल ॲन्सर की, आणि फायनल ॲन्सर की नंतर तुमचे ठरतील गुण, म्हणजे एकूण तुम्हाला मार्क्स किती मिळाले ते त्या ठिकाणी कळणार आहेत. आणि त्यानंतर सरळ जी आहे लिस्ट जाहीर होईल, ती म्हणजे मार्कांची. तर तुम्हाला तुमचे मार्कही त्या लिस्टमध्ये दिसणार आहेत. त्यानंतर आपल्याला कळेल की मेरिटमध्ये कोण आहे आणि कोणाला किती मार्क पडलेले आहे, त्यांची सरळ यादी जाहीर होईल. यादी जाहीर झाल्यानंतर मग मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये चूक किंवा खोटी डॉक्युमेंट्स आढळली तर तुम्हाला सरळ अपात्र ठरवण्यात येईल. त्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे डॉक्युमेंट्सवर, तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचे आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा जो अंतिम रिझल्ट लागेल त्याला तुम्ही रिझल्ट असे म्हणू शकता. तर पहा, ह्या होते विविध स्टेप. अगोदर तुमची आता फर्स्ट ॲन्सर कीच लागलेली आहे, त्यानंतर तुमची फायनल ॲन्सर की लागेल, म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट तुम्हाला येईल. त्यानंतर लिस्ट लागेल, लिस्टनंतर मेरिट लिस्ट लागेल, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, आणि फायनल जो तुमचं यादीमध्ये जर नाव आलं तर तो राहील तुमचा निकाल. त्यामुळे निकाल कधी लागेल? तर पहा, आता पुढची जी स्टेप आहे ती जे आक्षेपांचं संकलन आहे ते ऑब्जेक्शन स्वीकारून त्या प्रश्नांमध्ये चेंजेस करून किंवा ऑप्शनमध्ये बदल करून किंवा प्रश्न रद्द करून, एवढ्या सर्व प्रक्रिया जी आहे ती कमीत कमी 20 ते 25 दिवसांची प्रक्रिया चालणार आहे. म्हणजे पहा मित्र, ऑब्जेक्शनवर डिपेंड आहे किती ऑब्जेक्शन आले, पण तरी साधारणतः 20 ते 25 दिवस तुमच्या
सेकंड रिस्पॉन्स शीटला लागू शकतात. जानेवारीच्या प्रथम आठवड्यात प्रकाशित होऊ शकते. म्हणजेच तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे किंवा ज्याला आपण फायनल ॲन्सर की म्हणतो ती तुमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर जानेवारीच्या 15 तारखेच्या जवळपास तुमची लिस्ट लागू शकते. म्हणजे त्या ठिकाणी जी लिस्ट आहे मार्कांची ती लागेल. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुमची मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तो फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाऊ शकतो. तर याहून तुम्हाला अंदाज आला असेल प्रक्रिया जी आहे ती 1-2 दिवसाची नसते, त्यात विविध टप्पे असतात. तर तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण की टप्प्याटप्प्याने प्रक्रिया चालणार आहे. आता सध्या फर्स्ट ॲन्सर की, त्यानंतर सेकंड ॲन्सर की, त्यानंतर मेरिट लिस्ट, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फायनल रिझल्ट. तर यासाठी संपूर्ण फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुमचा जो रिझल्ट आहे तो लागण्याची शक्यता आहे. तरी तुम्ही आता पाहू शकतो काय अपडेट्स आल्या, विविध अपडेट्स येतील. त्या अपडेट्स आल्यावर आपल्याला कळेलच. तर कोणती अडचण मला येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे निकाल लांबूही शकतो. तर काय विविध अपडेट्स येतील, जशी अपडेट येईल तशी आपल्याला कळेलच. या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.